एक एक सामना जिंकलेला आहे आणि दुसऱ्या फेरीमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. भगवान आणि जय हिंद हे दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. तर पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतः संघनायक नाना गोंदले यांनी स्वीकारलेली आहे. मागील सामन्यामध्ये नाना गोंदले यांनी चांगली गोलंदाजी केली होती. अगदी प्राइज विकेट त्यांनी प्राप्त केला होता आणि तिथूनच आता अमर स्पोर्ट्स कासने संघाचं पारडं जड झालं होतं. नाना गोंदले गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. कट करण्याचा प्रयत्न मात्र पहिला चेंडू दिशा भरकटतोय. पंचांचा इशारा वाईट. अवंत धावा मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे सर ज्यांची एक वेगळीच ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र फिट झालेला एक्स्ट्रा चक एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने खातं उघडतोय अष्टनायक ठाकूरपाडा संघाचं. खर तर एक्स्ट्रेक्षकाने चूक केली होती आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक स्लिप होतोय आणि पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये हे दृश्य दुर्मिळ नसणार आहे. हीच तर पावसाळी क्रिकेटची मजा आहे. एक धाव पुन्हा एकदा फलंदाजाने पूर्ण केलेली एका धावेने संघाची धावसंख्या 3. नाना गोल्ली राईट मोर द स्टंप. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा. फक्त एकच धाव यावेळी फलंदाज पूर्ण करतात. एका एका धावेने धावफल घालता ठेवलेला आहे. धावसंख्या 4. 3 षटकाचा सामना आहे. आपण पाहतो प्रत्येकी 3-3 षटकाचा सामना आहे. एक चांगलं लक्ष जर ठेवायचं असेल तर आक्रमक फलंदाजी करावी लागेल. आक्रमक फटक्यांची पेरणी करावी लागेल. जर मोठ्या धावांचा पीक घ्यायचा असेल तर पुन्हा एकदा एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगल वाढते. धावसंख्या एका धावेने वाढून होते. धावपल्यावर 5 धावा. पाटील तळली पाडाचे का तळगावचे पाटील होता रिटर्न झाला. यावेळी मात्र चेंडूला विरोध दिली आहे आणि चेंडू निघून जाते सीमा पार आर पार. फुल टोल सुरू करताना फलंदाज षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून एक भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते. सरवली गावचे ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय वर्ष 75 वर्ष होते पांडुरंगजी पाटील यांचं सरवलीचं आज निधन झालेलं अल्पशा आजाराने आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही देत आहोत. त्यांच्या आत्म्यास ईश्वर चिर शांती द्यावं अशी आम्ही अपेक्षा करतोय. 75 वर्षीय पांडुरंग पाटील सरवली गावचे ज्यांच्या अल्पशा आजाराने निधन झालेले आणि स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली जात आहे. इथे मात्र स्वेर चेंडू वाईट चुडपण एक धाव आणि संघाची धावसंख्या 12. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. कासने विपक्ष ठाकूरपाडा या दोन संघामधील हा सामना पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला भेटकावून दिलेला आहे. गुड शॉट. चांगला फटका. धावा देखील चांगल्या मिळतील. धावसंख्या 6 ने वाढून होते. धाव फलकावर 8 धावा. ना एक्का दुक्का सीधा छक्का आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज भगवानच्या बॅट मधून. सलग 2 चेंडू मध्ये 2 षटकार आणि षटकाराने धावसंख्येला देखील आलेला आहे आकार. धावसंख्या 18 वर पोहोचते. हो हो या बाउंड्री लाईन लावल्या नाही चालायचं. लगेच जीव पकडते ना.
साठी ते मात्र पाणी नक्कीच घेऊन गेलेले आहेत. श्रीनाथ आपण पाहतोय डोक्याला रुमाल बांधलेले आहेत आणि त्यालाच म्हणतात सरपे कफन. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला जनमान भावाले विरुद्ध बीपी स्पोर्ट्स इताडे या दोन्ही संघनायकांनी टॉस साठी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये जयमान भावाले आणि बीपी स्पोर्ट्स इताडे या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. त्यानंतर मातोश्री चाविंद्रा भद्रावती काल्हेर, त्यानंतर भावली इताडे मधील विजय संघ, चाविंद्रा काल्हेर मधील विजय संघ आणि त्यानंतर सामना कालिकामाता कालवर विजय स्पोर्ट्स कानपे, त्यानंतर गावदेवी वेले विरुद्ध बालाशेठ प्रतिष्ठान बिनार. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर चांगली धावसंख्या पाहायला मिळत आहे 18 धावा. सुरुवात संत होती मात्र त्यानंतर आक्रमक फलंदाजी भगवानची पाहायला मिळाली होती. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेले आहे. तर सामना केला फलंदाज जय हिंद. फुलटा चेंडूचा फायदा उचलता आलेला नाही. फुलटाचा फायदा उचललेला नाही. फुलटाचा फुल टोल वसूल करता आलेला नाही फलंदाजाला. धावसंख्या 18 धावा स्थिर आहे. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना आणि पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज जय हिंद. मात्र चांगला फटका पाहायला मिळत आहे. एक धाव फलंदाजीने पूर्ण केलेली आहे. फलंदाज स्लिप होताना आपण पाहतोय. भगवान स्लिप होताना पावसाळी क्रिकेटमध्ये हे दृश्य दुर्मिळ नाही. आपण पाहतो भगवान स्लिप होताना पाहायला मिळालेलं आहे. भगवान के घर अंधेरे देर नाही आहे. कृपया वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. कदाचित भगवान स्लिप झाला नसता तर नक्कीच आणखीन धावा मिळू शकल्या असत्या अष्टनाथ ठाकूरपाडा या संघाला. संदेश एवढी पार्टी लावताना काय करणार माझं पैशाचं पकड बोलायचं सांगून गेले. धावसंख्या 19 दुसरं षटक गुरुनाथ हाताळतोय. तर पुन्हा एकदा सामना केला फलंदाज भगवान ज्याच्या बॅट मधून 2 उत्तुंग षटकार देखील पाहायला मिळाले आहेत आणि वैयक्तिक 14 धावसंख्येवर तो फलंदाजी करत आहे. आपण पाहतोय खोलवा टप्प्याचा चेंडू स्केअर ऑफ द विकेट. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज जय हिंद बाद होतोय. पहिला फलंदाज बाद होता ना. आता नवी बॅटर गणेश ठाकरे मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच, मागील सामना ज्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ठाकूरवाडा संघाने जिंकला होता आणि तोच फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर रवाना होताना. धावसंख्या धावपलकावर 20 धावा. 3 षटकाचा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुढील सामना जनमान भावाले विरुद्ध बीबी स्पोर्ट्स इताडे या दोन संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघाचा आपण आमच्या समालोचन कक्षासमोर टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. भावले संघाचा संघ नायक आणि इताडे संघाचा संघ नायक. आपलं वाटलं ना 12 ते 5 इथं मात्र चेंडूला फेकून दिलेली आहे.
आणि चेंडू निघून जाते सीमा पार. गणेश ठाकरेच्या बॅट मधून हा षटकार. ठाकरे ठोकरे. धावसंख्या 6 ने वाढून होती धावफलकावर 26 आणि गणेश ठाकरेचं हेच वैशिष्ट्य राहिलेलं आहे. जास्तीत जास्त षटकारांवर भर देताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जैसा नाम वैसा काम, मोठं नाव आहे ठाकूरवाडा क्रिकेट मधील. आपण पाहतो गणेश ठाकरे. धावसंख्या 26. इथे मात्र फटका फसलेला आहे आणि षटकारानंतर माघारी परतताना आपण पाहतोय. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला होता गणेश ठाकरेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र बाद होताना. धावसंख्या स्थिर धावफलक 26 धावा. 26 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होताना. न्यू बॅटर आता मात्र बड्डे बॉय संतोष ठाकरे, संघाचा संघनायक. 26 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं होतं गणेश ठाकरे यांनी, मात्र दुसऱ्या चेंडूवर बाद होऊन पॅनल मध्ये परतताना. नेक्स्ट मॅच जनमन भावले विरुद्ध बेबी स्पोर्ट्स इताडे या दोन संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघाने आपण टॉस साठी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. आले नाही का? तर सामना करेल फलंदाज संतोष ठाकरे, ज्याचा आज वाढदिवस आहे. च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. इथे मात्र दिशा भरकडल्या दिशांनी चेंडू, पंचांचा इशारा वाईट, आव्हान त्याचा वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगल ने 27. दुसरं षटक प्रगतीपथावर गुरुनाथच्या रूपाने. अमर स्पोर्ट्स कासनो विरुद्ध अश्विन ठाकूरवाडा या दोन संघामधील दुसऱ्या फेरीमधील सामना सध्या सुरू आहे. हो 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 हो, ये उडा या. व्हॉट अ शॉट. बड्डे बॉयच्या बॅट मधून हा षटकार. एक मारा लेकिन शॉलेट मारा. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावपलीकडे डबल 3, 33 धावा. आज वाढदिवस आहे आणि वाढदिवशी चांगली फलंदाजी करताना आपण पाहिजे संतोष. मागील सामन्यामध्ये देखील संतोषाने चांगली फलंदाजी केली होती. षटकाराने गणेश ठाकरेने आपलं अकाउंट ओपन केलं होतं आणि संतोष ठाकरे कुठे मागे राहतोय, तो देखील षटकाराने आपलं खातं उघडतोय. धावसंख्या 33 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण 3 षटकाचा सामना आहे आणि 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा. सोलापूर 5-0च्या सरासरी प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत अश्विन ठाकूरवाडा संघाने. नारायण शेवटच्या षटकासाठी आलेला आहे. तर यावेळी सामना करत फलंदाज भगवान, ज्याच्या बॅट मधून देखील 2 षटकार पाहायला मिळालेले आहेत. पंच पंच आपण सामना थांबवायचा आहे. सुनील म्हात्रे पंच. देख ना. तर सामना पुन्हा एकदा सुरू करायचा आहे. हा, त्याच्या अगोदर पण आता ओव्हर नव्हते तेव्हा 4 ओव्हरचे होते, तेव्हा ओव्हर नव्हते. 55 इशारा वाईट, आव्हान त्या धावाच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या सिंगलने 34 वर पोहोचते. शेवटचे षटक नारायण हाताळतोय.
तिथे मात्र चांगली दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र ऑलफिल्डवर पाणी साचल्यामुळं इनफिल्ड सॉरी पाणी साचल्यामुळे इनफिल्ड मध्येच चेंडू अडला जातोय. एकच धाव. एका धावने संघाची धावसंख्या 35. शेवटचं षटक मार्गस्थ नारायण शेवटचं षटकातला होय. तर सामनावीर फलंदाज यावेळी मात्र संतोष, ज्यांनी षटकारानं आपलं खातं उघडलेलं आहे मागील षटकामध्ये. धावसंख्या 35 धावा. नारायण टू संतोष. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. अगदी चेंडूला पंख लावताना आपण बघतोय बड्डे बॉय संतोष ठाकरे. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार भगवानच्या बॅट मधून पाहायला मिळले होते आणि संतोष ठाकरे कुठे मागे राहतोय आपल्या वाढदिवशी सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकताना. पहिले दिलं तुम्हाला. धावसंख्या 6 ने वेगाने वाढवून होते. धावफलकावर 41 धाव. 41. डेंजर झोन मध्ये आता मात्र धावसंख्या प्रवेश करताना संतोष ठाकरे याचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी मात्र प्रतिस्पर्धी संघाला गिफ्ट देताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 41. 41. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू राहिले होते. स्क्वेअर लेग मध्ये एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. एकच धाव. तर अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या 42. 42. वेलकम सनी भोईर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नाही नाही बरोबर. धावसंख्या 42. 42. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज संदेश ठाकरे. मीटिंग आहे ना मीटिंग आहे ना. आता ते गुरुदा याला बोलत नाही आम्ही बोलतो ना गुरुदा फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. वॉट अ शॉट. सुरेख फटका आपण बघतो संदेश ठाकरेच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने 46 पोहोचते. 46. 3 ओव्हरच्या गेले 46 धावा. डोकराच्या मॅच 2-2 मॅच ना ठेवल्या ना 2-2 मॅच डोकरांनी 2 चक्का मुकल्या. चौकारानं खातं उघडलंय संदेश ठाकरे याने. पार्लक उठत नाही. पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. तर अशा प्रकारे या 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. निर्धारित 3 षटकामध्ये अश्विन ठाकूरपाडा संघाने आपल्या धावफलक धावा जोडल्या त्या 47 आणि 48 धावांचं आव्हान ठेवले अमर स्पोर्ट्स कासने या संघासमोर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल तर टॉस केला जाईल भावळे इताडे. दोन्ही संघ आपण टॉस साठी या. टॉस साठी या इताडे विपक्ष भावाले. ओ मामा किसनजी ठाकरे यांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते हा टॉस करायचा आहे. टॉस केला जाईल जर्मन भावल आणि बीबी स्पोर्ट्स इताडे या 2 संघामध्ये. सामना 4 षटकांचा असणार आहे पहिल्या फेरीमधील. जादूगर कैलास सध्या कॅमेरे म्हणजे भूमिकेमध्ये पाहतोय. दोघं एक तरफ विजय गेन एक तरफ मधुकर. तर टॉस जिंकले भावळे संघाने आणि प्रथम
गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील सामना 4 षटकांचा असणार आहे. जर्मन भावले विरुद्ध बीबी स्पोर्ट्स इताडे या दोन संघामध्ये. त्यानंतर मातृश्री चाविंद्रा भद्रावती कालेर या दोन्ही संघांनी देखील सज्ज राहायचं आहे. काय उभरे आहे का? याला गेलो मी अटॅकली ते खाली मार थोडीशी गावा ना नक्कीला झाली उठली सरली ती कटर तुझं वजन बी कमी आहे आपल्याला काही पण बघा का तर आव्हान 48 धावांचं आहे अमर स्पोर्ट्स कासने संघासमोर. अश्विन ठाकूर या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 3 षटकामध्ये धावफलक धावा जगल्या त्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात 47 आणि 48 धावांचं एक मोठं लक्ष तगडं लक्ष अमर स्पोर्ट्स कासने संघासमोर त्याने उभं केलेलं आहे. पुढील सामना मातृश्री चाविंद्रा विरुद्ध भद्रावती कालेर या दोन संघामध्ये असणार आहे. त्यानंतर कालिंगामाता कालवार विरुद्ध विजय स्पोर्ट्स खानपे आणि त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना गावदेव वेल विरुद्ध बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. तुझा ना हे फिल्डिंग करायला एक इनिंग तू एक काम करेल पैसा लागली कर हा आपण पाहतो या माजी अध्यक्ष पोटीप्लस चषक 2024 आयोजन उद्या भिवंडी पोटीप्लस क्रिकेट संघटनेचे या पहिले अध्यक्ष शरद भोईर साहेबांचा वाढदिवस असणार आहे 13 जून आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी आपल्याला पाहायला मिळते 2 दिवसीय स्पर्धा आजपासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे आणि या पहिल्या दिवसामधील तिसरा सामना आपण सध्या पाहतोय अमर स्पोर्ट्स कासने विपक्ष अश्विन ठाकूरपाडा या दोन संघामध्ये. नारायणाने नारायणाने कोण आहे ते नारायणला कोण आहे तो नारायणला नारायण आणि रामदास ही जोडी मैदानामध्ये इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मिडल ऑफ द बॅट घेता आला नाही. कव्हर रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू अडवून फेकी केला जाईल उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धावेने नारायण आपलं खातं उघडतोय आणि 2 धावेने अमर स्पोर्ट्स कासने संघाचा देखील अकाउंट ओपन होतोय. भगवान फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय ठाकूरपाडा संघाकडून इथे मात्र चांगला चेंडू कुठल्या प्रकारची धाव नाही निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे धावपलकर 2 धावा आव्हान येते तब्बल 48 धावांचा 3 षटकांच्या सामन्यामध्ये. भगवान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज नारायण इथे मात्र दिशा बरकडले पंचांचा इशारा वाईट आव्हान त्या धाव वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या सिंगल ने वाढते धावपलकर 3 वर पोहोचते. हा चालेल चालेल नाही नाही इथे मात्र फुलटाचवर घेऊन चेंडूला फेकून दिलेलं आहे फुलटाचवर फुल डोल उचल करताना फलंदाज धावसंख्या 6 ने वाढते. नारायणाच्या बॅट मधला उत्तुंग षटकार धावसंख्या 6 ने वाढून होते धावपलकर 9 धावा. दोरके काय दोरके एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. हॅलो
भगवान सामनाकर फलंदाज रामदास. त्याला पोरग्याला बघून इथे मात्र फुलटच चेंडू होता. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता क्षेत्रक्षय करून, मात्र झेल अवघड होता. तोपर्यंत वेळ होता फलंदाजांना दोन धावा पूर्ण करण्याची. या दोन धावेने संघाची धावसंख्या वाढून होते. धावफलकावर 12 धावा. धावसंख्या 12. 48 या लक्ष्याचा पाठलाग अमर स्पोर्ट्स कासने संघ करतोय. सलामी जोडी मैदानामध्ये नारायण आणि रामदास. तर सलामीचं पहिले षटक भगवानच्या रूपाने अचानक ठाकूरपाडा संघाकडून हाताळलं जाते. इथे चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, पण कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. सेफ लँडिंग होते. 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने संघाची धावसंख्या 14. 14. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अमर स्पोर्ट्स कासने संघाची धावसंख्या झालेली ती धावफलकावर 14 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल भद्रावती काल्हेर विरुद्ध मातोश्री चामिंद्रा. त्या अगोदर सामना आपल्याला पाहायला मिळेल पुढील सामना जनमन भावले विरुद्ध बीपी स्पोर्ट्स इताडे, ज्यामध्ये भावले संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि इताडे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. आणि त्यानंतर मात्र काल्हेर विपक्षी चामिंद्रा हा सामना पाहायला मिळेल. दोन जिंकलेल्यांचं चालेल. आता इताडे आणि लागेल भावाले आवाले. मग चामिंद्रा आणि कालेर हे काय करतात इथे सांगायला आम्हाला याला बोलवले. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 14. विजेंद्र आता मध्ये गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. तर सामनाकारी फलंदाज विजेंद्रचा फलंदाज नारायण, जो की षटकाच्या मदतीने वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. विजेंद्र दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला ठेवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू निघून जाते सीमा पार, आर पार चौकार. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज नारायणच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने वाढून होते. धावफलकावर 18 धावा. आपण सामना पाहतोय दुसऱ्या फेरीमधील अमर स्पोर्ट्स कासने विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा या दोन संघामध्ये. सुरुवात केली खेळायला यायला लागेल. टेन्शन घेऊ नको मला. धावसंख्या 18. धावसंख्या 18. इथून अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे अमर स्पोर्ट्स कासने संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र एस्ट्रिक्सने झेल सोडलेला आहे आणि तोपर्यंत फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत. फलंदाज धावपात. एका धावेवर समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. धावसंख्या 19 आणि 19 धावसंख्येवर पहिला फलंदाज अमर स्पोर्ट्स कासने संघाचा रनआउटच्या रूपाने बाद झालेला आहे रामदास. हे नवीन कोण आहे शरद. न्यू बॅटर शरद. नारायण अजूनही खेळपट्टीवर आहे, ज्याच्या बॅट मध्ये एक चौकार आहे, एक षटकार देखील पाहायला मिळालेला आहे आणि पूर्णपणे मध्यरात्र मात्र या जोडीवर येऊन ठेपलेले आहे. कारण 48 लक्षाचा पाठलाग करत आहेत. धावसंख्या 19. इथे मात्र सुरेख फटका पिकअप शॉट
आणि चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चौकाराने धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 4 ने 23 वर पोहोचते. इथून अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे अमर स्पोर्ट्स कासने संघाला सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र खराब चेंडू, पंचांचा इशारा वाईट आणि हा चेंडू गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. संघाने प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. मात्र हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. तिसऱ्या फेरीमध्ये जर संघाला जायचं असेल तर. इथे मात्र चेंडूला वेळकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली डॉफ झेल मात्र सोडला गेलेला आहे. आणि नक्कीच या क्षेत्ररक्षकाला पाहिल्यानंतर लगानमधील बागाची आठवण ताजी होते. बरोबर आहे. धावसंख्या 28, 28. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 23 धावांची अजून 20 धावांची आवश्यकता आहे. सॉरी, 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. बरोबर सांगतो ना तू शब्द. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या आवाक्या बाहेरचा चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होती. धावपलीकडे 32 धावा. आता मात्र शेवटचे 6 चेंडू 16 आणि 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 6-16चं समीकरण. नाना गोंधले सध्या पाणी घेऊन मैदानाकडे जाताना आपण पाहतोय. आणि समोरचा संघ मात्र गोंधळताना आपण पाहतोय. नाना गोंधले खेळपट्टीवर पाणी घेऊन जाताना. या चौकारीने केलं थोडसा गोंधळात टाकलेलं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पण समीकरण अजूनही आपण पाहतोय ते 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. कुठल्या संघाविरुद्ध धावा डिपेंड केलं होतं चॅलेंज घेऊन मॅच काय होतं? काय होती खेळ बघा रे. काय ठेवली लोक 1 रन 2 रन घालतात. काय मॅच होती तिला काय ठेवली यावेळी मात्र पॉइंटच्या वरून चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे. चेंडू जोपर्यंत उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. हे 2 धावने पुन्हा एकदा समीकरण बदलेल. धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 34. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आता मात्र अमर स्पोर्ट्स कासने संघासमोर. गणेश ठाकरे निर्णायक षटक घातला आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक. फील्ड मध्ये थोडस परिवर्तन केलं जात आहे. पॉइंट आता मात्र 30 सर्कल मध्ये बोलवण्यात आलेलं आहे. भेट होतोय इष्टरक्षकाच्या मागे चेंडू जातोय. तोपर्यंत धावांची लयलूट करताना पाहूया फलंदाज दिसतात का. नाही. अखेर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि 2 धाव पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढत्या धावफलकावर 36 धावा. 12 धावांची आवश्यकता आहे. 4-12. 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. सामन्यामध्ये अजूनही रंगत निर्माण झालेली आहे. रंगत कायम आहे. मोठं लक्ष होतं मात्र त्या मोठ्या लक्ष्याचा चांगला पाठलाग अमर स्पोर्ट्स कासने संघाकडून देखील केला जातोय. 4 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 4-12चं समीकरण.
इथे प्रॉपर टायमिंग साधता नाही. एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला गेलेला आहे. 2 रन्स कंप्लीट. या 2 धावेने संघाची धावसंख्या 38 आणि बरोबर इथून 10 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 10 धावा, 10 का दम दाखवावा लागेल अमर स्पोर्ट्स कासने संघाला. तर गणेश ठाकरे याला पूर्णपणे अनुभव झुकून द्यावा लागेल या सामन्यामध्ये, कारण 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी अमर स्पोर्ट्स कासने संघाला. इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. मौके पे छक्का. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका पण पडतो फलंदाज शरदच्या बॅट मधून. क्या बात है. ये मारा शॉलेल मारा, मौके पे छक्का. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. म्हणूनच मी उल्लेख केला होता की सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. नाना गोंधली सध्या खुश आहेत या फटक्यावर. कारण सामना पूर्णपणे आता जिवंत आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. हा चेंडू अतिशय निर्णायक चेंडू असणार आहे. गणेश ठाकरे आपण पाहतो एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला शरद. शरद हलक्याला हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही आणि हलक्याने दाखवून देखील दिलेलं आहे, हलक्यात घेऊन चालणार नाही. इथे मात्र स्केअर ऑफ द विकेट आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. क्या बात आहे. नारायण मास्तर देखील किती खुश आहेत पाहूया, बघू शकता. आणि सर्वात खुश नाना गोंधली. तर हा सामना जिंकले अखेर अमर स्पोर्ट्स कासने संघाने. अभिनंदन अमर स्पोर्ट्स कासने आणि स्पेशली अभिनंदन नाना गोंधली. हार्डलक हार्डलक अश्विन ठाकूरपाडा, हार्डलक कबीर ठाकरे, हार्डलक गणेश ठाकरे. तर या सामन्यातील मॅन ऑफ मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ मॅच ठरलेलं आहे ज्याने सलामीला येऊन विजयाची पायाभरणी केली होती, फाउंडेशन चांगलं निर्माण केलं होतं, जो नक्कीच पेशाने व्यवसायाने मास्टर आहे आणि या सामन्यामध्ये देखील मास्टर ठरताना पाहायला मिळतोय. तो मास्टर नारायण ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मास्टर नारायण इज मॅन ऑफ द मॅच. नारायण सर सामनावीर. अरे बाबा, हे नारायण सरांनाच बसवा का कॉमेंट्रीला. नारायण सर ठरलेत या सामन्यात सामनावीर आणि नारायण सरांचा आवाज आपण पुढील इनिंग मध्ये ऐकणार आहोत. सांगा का प्रॅक्टिकली सगळ्या कमी पडल्या आपली बरोबर 3 ओव्हरीमध्ये चांगली अशी. फिल्डिंगला काय अंपायर आहे का? कैलासला मागणी काय? मॅन ऑफ द मॅच या अल्पेश ये चलिए बस. हॅलो. आणि नारायण सरांना मॅन ऑफ द मॅच देताना वामन दा. एक अशी फलंदाजी 20 धावांची नारायण सरांची. हॅलो हॅलो सर्व क्रिकेट प्रेमींचे या पावसाळी टुर्नामेंटमध्ये श्री शरदजी भोईर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जी टुर्नामेंट ठेवलेली आहे त्या सर्व